वटसावित्रीच्या सणानिमित्त द्वारकाधीश फोटो स्टुडिओ घेऊन येत आहे एक खास ऑफर। दिनांक 6 जून ते 11 जून पर्यंत वटसावित्री फोटोशूट सुरू होणार आहे। यामध्ये 250 रुपयांचा फोटो आता मिळणार फक्त 200 रुपयांना। 4 फोटो काढल्यासोबतच मिळणार एक फोटो फ्रेम अगदी फ्री। वटसावित्रीच्या या भव्य सेटवर फोटो काढण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ येथे। पत्ता सोनाली हॉटेल समोर शिरगावे कॉम्प्लेक्स। वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत। संपर्क 98 50 96 18 95। ऑफर फक्त 5 दिवस। आजच भेट द्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ, अविस्मरणीय क्षणांचे सोबती। न्यू एक्सप्रेस न्यूज 24, ताजी बातमी, ताजी चर्चा, सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजीत दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनत आहे। प्राथमिक आकडेवारीनुसार शहरात 18,000हून अधिक भटकी कुत्री असून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांवर ही कुत्री हल्ला करून जखमी करत आहेत। कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले सरासरी महिन्याला 450 जण आयजीएम रुग्णालयात उपचार घेत असून खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वेगळीच आहे। शाळा क्लासेसला जाणारी मुलं, पहाटे फिरायला जाणारे तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांवर ही कुत्री घोळक्यानं हल्ला करत असल्यानं नागरिकांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी महापालिकेनं त्यांची निर्बीजीकरणाची मोहीम सुरू केली, मात्र त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही। गेल्या महिन्यात दातेमळ्यातून क्लासला निघालेल्या शाळकरी मुलीच्या पाठीमागं कुत्रं लागल्यानं ती इमारतीच्या तळमजल्यात सायकलसह पडून गंभीर जखमी झाली असून व्यंकटेश कॉलनीतील 6 वर्षाच्या बालिकेवर 3 कुत्र्यांनी हल्ला केला। यासह अनेक ठिकाणी कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत। आज सकाळी महादेव नगरमधील कोणार्क अपार्टमेंटमधील पवन मंत्री हे पार्किंगमधील वाहन काढत असताना त्यांच्यावर 2 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला। यावेळी त्यांच्या हाताचा मांडीचा कुत्र्यांनी चावा घेतल्यानं ते कुत्र्यांपासून बचाव करताना पडल्यानं जखमी झाले। त्यांनी आरडाओरडा केल्यानं नागरिक जमल्यानं भटक्या कुत्र्यांनी पलायन केलं। जखमी मंत्री यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एकूणच शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे जनता त्रस्त असून कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे।